कुठे या देवाने इतकं पुण्य केलं असेल, ज्ञानोबारायांनी भक्त व्हावं, जगद्गुरु तुकोबारायांनी भक्त व्हावं. गळगळ गळगळ अश्रू डोळ्यातून आले. दोघंही फक्त डोळ्याने बोलतायत, शब्द फुटत नाहीत, काहीच बोललं जात नाही, स्तब्धता आहे. फक्त देवाकडे तुकोबाराय बघतायत, अश्रू निघतायत, देव तुकोबारायांकडे बघताय, पण बोलणं काही होत नाही. त्याचं कारण असं आहे, कंठी प्रेम दाटे असं एक प्रमाण आहे. आपल्या हृदयातले शब्द बाहेर निघता येईल, पण ते बाहेर फुटतच नाही, कारण प्रेमाने कंठामध्ये दाटून भरलेला आहे, म्हणून शब्द बाहेर फुटत नाही. करत 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 तुकाराम महाराज देवाच्या पायाजवळ आले. त्यावेळचा नियम असा आहे की देवाच्या पायाजवळ आल्यानंतर देवाच्या पायावरती डोकं ठेवायचं नाही, त्याच्या अगोदर आलिंगन द्यायचं असतं, असं तेव्हाचा नियम होता. तेव्हाचा नियम असा आहे बरं का, प्रथम भेटी आलिंगन, नंतर चरण वंदावे. तुकोबारायांचा अभंग आहे. आधी मागचे वारकरी, जे जुने वारकरी आहेत, मी अजूनही हरिभक्तपरायण जगन्नाथ अण्णा पवार यांचं एक कॅसेट माझ्याकडे आहे. त्यांनी मला सांगितलंय, आमचे आजोबा जेव्हा कीर्तनात याला जायचे पंढरपूरला, तेव्हा देवाला अगोदर पायावरती डोकं नाही ठेवायचं, देवाला आधी आलिंगन द्यायचं असतं बा. प्रथम भेटी आलिंगन, मग नंतर चरण वंदावे. तुकोबारायांनी देवाला आलिंगन दिलं. देवाला आलिंगन दिल्यानंतर काय झालं, जेव्हा तुकोबारायांचं हृदय आणि देवाचं हृदय एक झालं, 18व्या अध्यायामध्ये ओवी आहे, हृदय एक झाले, ह्या हृदयचे घातले त्या हृदय, आणि आपण ऐसा केले अर्जुना ते. ह्या हृदयातलं त्या हृदयात आणि त्या हृदयातलं ह्या हृदयात, याच्यासाठी आलिंगन द्यायचं असतं. तुकोबारायांच्या हृदयातलं प्रेम हे देवाच्या हृदयात, आणि देवाच्या हृदयातलं प्रेम हे तुकोबारायांच्या हृदयात, याच्यासाठी मिठी मारायची असते, याच्यासाठी आलिंगन द्यायचं असतं. म्हणून पूर्वीचे वारकरी आलिंगन देत होते. आता देवाने असा विचार केला की पूर्वी हे संत महात्मे दर्शनाला येत होते, म्हणून आलिंगन देणं देवालाही सोयीचं जायचं. आपल्या हृदयात आपण काय काय घेऊन जातो देवाकडे, देवाने तेही बंद करून टाकलं. ना जाणू याच्या हृदयातलं काहीतरी दंभ, याच्या हृदयातलं काहीतरी, किती पाकिट देणार आहे कीर्तनकाराला. असे कीर्तनकार जर आले असतील तर मग मी कशी काय आलिंगन देणार, देवाने बंद करून टाकलं महाराज. पण अजून देवाने किमान पददर्शन सुरू ठेवलं, हे लक्षात घ्या. आपण जर चांगले नाही वागलो आतापासून, देव तेही बंद करून टाकेल. असो, तुकोबारायांनी देवाला आलिंगन दिलं. त्याच्यानंतर तुकोबारायांनी देवाच्या पायावरती आपलं मस्तक ठेवलं. त्याच्यानंतरचे मागचे वारकरी अजून ओरडत असतील, तुकोबाराय हो किती वेळ घेताय, आम्हाला पण दर्शन घ्यायचं आहे ना देवाचं, हो पुढे झाला की तुकोबाराय. म्हणून तुकोबाराय पुढे आले, परत त्या गरुड खांबाजवळ आले. तुकोबारायांनी कानाला हात लावून उडी मारली, साष्टांग दंडवत केला, आणि हात जोडून जेव्हा तुकोबाराय देवासमोर उभे राहिले, ते देवाचं रूप कसं दिसलं तुकोबारायांना ते तुकोबाराय सांगतायत. सुंदर ते ध्यान उभे विटेवर, इथे होतो ना आपण, इथूनच सुरुवात केली ना, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. तुकोबारायांना हे तसं दिसलं, पण त्याच्या मागे एवढी मोठी घटना घडली. का म्हणे, माझे हेच सर्व सुख, हेच सर्व सुख. तुकोबाराय देवाच्या समोर उभे आहे, म्हणून हेच सर्व सुख. हे घटना अशी घडली असणार असं आपण म्हणू शकतो का नाही. झालं, घटना हा शब्द लक्षात घ्या. आता त्याचा पुढचा टप्पा सांगतो. प्रत्येक अभंगाच्या मागे घटना आहे, परंतु त्या घटनेमधून जो काही उपदेश तुकोबारायांनी केलेला आहे, जे काही अभंग निर्माण झाले आहेत, हा फक्त त्या घटनेपुरते हा उपदेश नाही आहे. हा महत्वाचा टप्पा आहे बरं. घटना घडते, त्याच्यामधून अभंगही निर्माण होतात, उपदेशही येतो, पण हा उपदेश फक्त केवळ त्या घटनेपुरता मर्यादित नाही. तो उपदेश सबंध जगताच्या कल्याणासाठी असतो. विठ्ठल 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 विठ्ठल. पहिला टप्पा आपण बघितला, तुकोबारायांच्या अभंगाच्या मागे घटना असते. दुसरा टप्पा आपण बघितला का उपदेश त्या घटनेमधून केलेला असतो. हा उपदेश केवळ त्या घटनेसाठी नाही, तो सबंध जगतासाठी आहे. मी थोडं एक उदाहरण सांगतो, म्हणजे हा विषय लक्षात येईल. तुकोबारायांच्या जीवनात एक घटना घडली. तुकोबारायांच्या
वह्या, अभंगाच्या वह्या या इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवण्यात आल्या. घटना घडली. रामेश्वर भट्ट वाघोलीहून आले. ते दशग्रंथी ब्राह्मण होते. त्यांनी सांगितलं, तुकोबाराय, तुम्हाला अभंग करण्याचा अधिकार नाही. मग काय करायचं? तुम्ही एक काम करा, तुमच्या ज्या अभंगाच्या वह्या आहे मोठ्या मोठ्या दगडाला बांधायच्या आणि इंद्रायणीच्या डोहामध्ये सोडून द्यायच्या, बुडवून टाकायच्या. ही घटना घडली. आता लक्षात घ्या, जेव्हा अशी घटना घडली तेव्हा हे रामेश्वर भट्ट एका डोहामध्ये आंघोळीला स्नानाला गेले. तेव्हा अंगळशा बाबा त्यांनी एक श्राप देऊन टाकला, बा ऐसे ही तैरते रहो, असंच तिकडे आता त्या डोहामध्ये तसंच बुडून राहा, बाहेर तुम्ही येऊ नका. कारण बाहेर आल्यानंतर रामेश्वर भट्टाच्या अंगाची लाही लाही होत असे, अंग भाजलं कसं तसं त्यांना वाटत असे. म्हणून त्यांनी काय केलं, फक्त डोहातच राहायचं. बाहेर आलं तर अंगाची लाही लाही. कारण वह्या कुठे होत्या? पाण्यात होत्या, म्हणून त्यांना पण पाण्यातच राहण्याची सजा. मग बाहेर कसं यायचं? त्यांनी रामेश्वर भट्ट हे माऊलींचे शिष्य आहेत बरं का. माऊलींना, ज्ञानेश्वर महाराजांना ते मानत होते. ओला कपडा बांधला, ज्ञानेश्वर महाराजांच्या दरबारात आले आणि माऊलींनी त्यांना स्वप्न दृष्टांत दिला. हे बघा, तुम्ही तुकोबरायांचा अपमान केलाय ना, तुम्ही तुकोबरायांचा अपमान केल्यामुळे ही व्याधी तुम्हाला आलेली आहे. हे तुमचं अंग जे पोळतायत तुकोबरायांचा अपमान केल्यामुळे आलाय. आता याचा उपाय हे फक्त तुकोबरायच देऊ शकतात. रामेश्वर भट्टांच्या लक्षात आलं, ज्यांचा अपमान केलाय, ज्यांचे वह्या बुडवल्या आहेत, त्यांनाच आपल्याला माफी मागण्याची वेळ आलेली आहे. म्हणून आळंदीहून रामेश्वर भट्ट देहूला आले आणि देहूला जेव्हा तुकोबाराय उपोषण करायला तिथे बसले होते तेव्हा रामेश्वर भट्ट तुकोबारायांच्या समोर उभे राहिले. झालेली सगळं घटना सांगितली. तेव्हा तुकोबारायांनी रामेश्वर भट्टांना एक उपदेश केलेला आहे. तुकोबारायांनी उपदेश केलाय. एक लक्षात घ्या, तुकोबाराय आणि आपलं जीवन याच्यामध्ये फार मोठं अंतर आहे, फार मोठं. आताचा कोणतरी बुवा असला असता तर त्याने तुकोबारायांनी त्या रामेश्वर भट्टांना उपदेश केला. पण आताचा कोणतरी बुवा असला असता तर रामेश्वर भट्टांना एक तर हुसकावून तरी लावलं असतं किंवा पाकिट घेऊन सेटलमेंट तरी केली असती. दोघांपैकी काहीतरी केलं असतं. परंतु ते जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत, त्यांनी एक उपदेश तुकाराम महाराजांनी रामेश्वर भट्टाला केला. कोणता उपदेश केला? चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रही न खाती सर्पतया. चित्त शुद्ध करा बाबा. चित्त शुद्ध केलं तर व्याघ्रही न खाती, सर्पही न खाती, विषते अमृत होती आणि अघात ते हित होती. हा उपदेश तुकाराम महाराजांनी रामेश्वर भट्टांना केला. घटना घडली, त्या वह्या बुडवल्या गेल्या, त्याच्यामधून जो अभंग निर्माण झाला, चित्त शुद्ध करा, हा उपदेश हा फक्त घटनेपुरता मर्यादित आहे का? हा फक्त त्या रामेश्वर भट्टांपुरता मर्यादित आहे का? हा पूर्ण जगताच्या कल्याणासाठी आहे. लक्षात घ्या, रामेश्वर भट्टांनंतर रामेश्वर भट्टांसारखे वागणारे जे जे लोक आहेत त्यांच्यासाठी हा उपदेश नाही का? हा सबंध उपदेश, हा सबंध जगताच्या कल्याणासाठी आहे. लक्षात घ्या. म्हणजे घटनेतून जे जे अभंग बाहेर पडले त्याचा संदर्भ, त्याचा संबंध फक्त त्या घटनेपुरता मर्यादित नाही, हा संबंध जगताच्या कल्याणासाठी उपयोगात असतो. विठ्ठल हे घटना का सांगितली याचं कारण असं आहे. इथून अशी सुरुवात का केली याचं कारण असं आहे, आज जो अभंग आपण चिंतनासाठी निवडलेला आहे, या अभंगाच्या मागेही एक मोठी घटना आहे. त्याच्या मागे एक मोठी पार्श्वभूमी आहे. बरं, तुकाराम महाराज भंडारा जो डोंगर आहे, या भंडारा डोंगरावरती त्या दिवसाची मी घटना सांगतो बरं का. आता अभंगाच्या मागे काय घटना आहे हे लक्षात घ्या. तुकाराम महाराज रोज भंडारा डोंगरावरती याला जायचे, भजन करायला जायचे. आणि त्या दिवसाचं भजन तुकोबारायांचं आटोपलं आणि तुकोबाराय घराकडे परत येत होते. तुम्ही जर देहूला गेले असणार तर तुकोबारायांचं राहत्या घराचं मंदिरही अजून शाबूत आहे. त्या राहत्या घरापासून भंडारा डोंगर हा 4 ते 5 किलोमीटर दूर आहे. तुम्ही जर देहूला गेले असणार तर तुम्हाला लक्षात येईल.
तुकाराम, आता ते रस्ते झाले, आता ते डांबरीकरण झालं, पण त्या काळी रस्ते वगैरे नसतील, काही पाऊल वाटा असतील, काही ते गाड रस्ते असतील, असं काहीतरी व्यवस्था त्या काळी असतील. तुकाराम महाराजांनी भंडारा डोंगराचं ते भजन आटोपलं आणि तुकाराम महाराज रस्त्याने घरी येत होते. रस्त्याने घरी येत होते याचा अर्थ तिकडचं भजन संपलं आणि मग भजन खंड पडलं असं नाही, भजन सुरूच आहे. तुकाराम महाराजांचं भजन संपत नाही. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाळे म्हणणारे तुकाराम महाराज कधीच भजन संपवत नाही. सदा नाम घोष करू हरिकथा असं म्हणणारे तुकाराम महाराज कधीच भजन संपत नाही. पण भंडारा डोंगराचा स्वर वेगळा, तो कदाचित पांढरी चार तुम्हाला जास्त माहित, मला काय त्याच्यात जास्त माहिती नाही, पण तिथला एकांतातलं भजन वेगळं आणि रस्त्याने मनातल्या मनात करणारं भजन वेगळं. भजन सुरूच आहे. घटना अशी घडली की तुकाराम महाराज रस्त्याने येत असताना एका शेतामध्ये काही चिमण्या ह्या पिकांवरती दाणे टिपीत होत्या. नीट लक्षात घ्या बरं, थोडंसं माझ्याकडे लक्ष देऊन ऐका म्हणजे हा विषय तुमच्या लक्षात येईल. घटना मी काय सांगतोय, तुकाराम महाराज रस्त्याने जात आहेत आणि शेजारचं एक शेत आहे आणि शेजारच्या शेतामध्ये काही पिकांवरती काही चिमण्या हे दाणे टिपीत होत्या पिकांवरती. तुकाराम महाराज येण्याची चाहूल त्या चिमण्यांना लागली आणि त्या सबंध चिमण्या तुकाराम महाराजांची चाहूल लागलीने उडून गेल्या. ही घटना घडली. काय घटना घडली, तुकाराम महाराजांची चाहूल चिमण्यांना लागली आणि चिमण्या सबंध उडून गेल्या. तुकाराम महाराजांनी हे दृश्य बघितलं महाराज आणि त्यांच्या मनावरती एक आघात झाला. मी इतका वाईट आहे का, मी इतका विचित्र दिसतो का, किंवा माझं नेचर, माझा स्वभाव इतका वाईट मी असं वागतो का की चिमण्यांनी मला बघून उडून जावं. तुकाराम महाराजांनी हा विचार करायला सुरुवात केली. चिमण्या उडून गेल्या याच्यामध्ये काय विशेषता आहे महाराज, आपल्यासारखा जर कोणी असता तर चिमण्या का नाही उडाल्या याचं जास्त वाईट वाटलं असतं. मी आलो आणि चिमण्या उडत कशा नाही, म्हणजे पोलिसांनी आपल्याला घाबरावं असं आपलं असतं. पण तुकाराम महाराजांच्या मनावरती हा आघात झाला. मी आलो आणि चिमण्या उडाल्या. का उडाल्या असल्या पाहिजे. कसं आहे, प्राण्यांना काय समजतं महाराज की हे संत आहेत का, हे पंडित आहेत का, हे वारकरी आहेत का, माणूस आहे का जनावर आहे, काय समजतं त्यांना. हा सरळ सरळ नियम आहे ना, कोणताही प्राण्याला काही समजत नाही. हो, एक लक्षात घ्या, तिकडनं एक गाढव येत आहे समजा आणि इकडनं जगद्गुरु तुकाराम महाराज जात आहेत. त्या गाढवाला काय समजणार, हे संत आहेत, हे वारकरी आहेत, त्याला काय समजतं. गाढवाला काय समजतं, हे तुकाराम महाराज आहेत. हो, त्या काळच्या गाढवांना काय, आताच्या गाढवांना तरी काय समजतं, कोण होते तुकाराम महाराज. प्राणीशास्त्र आहे, कोण संत आहेत, कोण मनुष्य आहे, प्राण्यांना कसं समजणार. ही घटना ही सर्वसामान्य घटना आहे. याच्यामध्ये वाईट वाटण्याचं काय कारण आहे, काहीच वाईट वाटण्याची गरज नाही. परंतु तुकाराम महाराज यांच्या मनावरती आघात झाला. नाही, चिमण्या उडून गेल्या ना म्हणजे काहीतरी आपलं चुकतायत. आणि तुकाराम महाराज अंतर्मुख होऊन विचार करू लागले. साधक दशेचा पहिला टप्पा इथे येतो. विठ्ठल 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 साधक दशेचे 4 टप्पे मी तुम्हाला सांगणार आहे. आपला पहिला टप्पा असा आहे, जगद्गुरु तुकाराम महाराज अंतर्मुख झाले आणि विचार करू लागले. अंतर्मुख होणे हा साधक दशेचा पहिला टप्पा आहे, लक्षात घ्या. तुकाराम महाराजांनी विचार केला, अरे आपल्याला बघून चिमण्या उडून गेल्या म्हणजे आपल्यातच काहीतरी दोष आहे, आपलं काहीतरी चुकतायत. तसं बघितलं तर प्राणीशास्त्र आहेत महाराज आणि चिमणी हे इतका सवळ्यात राहणारा पक्षी आहेत. जगामध्ये सर्वात सवळ्यात कोणी राहत असेल तर चिमणी राहते. मी एक गंमत म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आपल्या गावामध्ये किंवा कुठल्याही तुम्ही प्रेत यात्रेमध्ये जर तुम्ही गेले आणि प्रेताचं जर दर्शन केलं, तुम्ही प्रेताला हात लावला, प्रेताला स्पर्श केला, तर त्या अपवित्र गोष्टीमधून पवित्रता येण्यासाठी काय करावं लागतं, सचेल स्नान करावं लागतं. कपड्यांसकट आंघोळ करायची. म्हणजे प्रेतापासून अपवित्र होऊन त्याचा पवित्रता येण्यासाठी काय करायचं,
सचेल स्नान करावं लागतं, परंतु माणसाचा स्पर्श जर या चिमणीला झाला तर त्या बाकीच्या ज्या चिमण्या आहेत तिला जगू देत नाही, तिला मारून टाकतात. इतक्या सवळ्यात राहणारा पक्षी म्हणजे चिमणी आहे. मग याच्यामध्ये वाईट वाटण्याचं कारण काय? आपल्यासारखा कोणी विचार केला असता, अरे हे भय नावाचा विकार तिच्या हृदयात आहे चिमणीच्या, ते उडणारच आहे, उलट ते का उडवली नाही याचा आपल्याला जास्त वाईट वाटलं असतं. परंतु ते जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत, त्यांनी असा विचार केला की चिमण्या उडून गेल्या म्हणजे काहीतरी चुकतंय. जर माझ्या मनात चिमण्यांविषयी जर दुजाभाव नाही आहे तर चिमण्यांचा माझ्याविषयी कसा काय दुजाभाव निर्माण होईल? एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या मनात दुजाभाव निर्माण होण्यासाठी, आपल्या मनामध्ये दुसऱ्याविषयी संशय निर्माण होण्यासाठी आपण जितके जबाबदार आहेत तितकं समोरचंही दृश्य तितकंच जबाबदार असतं. थोडासा नियम लक्षात घ्या, आपल्या मनामध्ये दुजाभाव निर्माण होण्यासाठी आपण जितके जबाबदार आहे समोरचंही दृश्य तितकंच जबाबदार आहे. मी एक कथा सांगतो, छोटंसं उदाहरण सांगतो म्हणजे हा विषय लक्षात येईल. अजामेळ ब्राह्मणाची कथा येते बघा भागवतामध्ये. अजामेळ ब्राह्मणाची कथा आहे. अजामेळ हे फार मोठे श्रेष्ठ ब्राह्मण, काशीचे पंडित, दशग्रंथी ब्राह्मण. त्यांचे 6 शास्त्र 18 पुराण तयार आहेत. असा ब्राह्मण म्हणजे श्रोत्रिय ब्राह्मण. अजामेळ हा श्रोत्रिय ब्राह्मण होते. पण रोज काशी विश्वनाथाचं दर्शन आहे, रोज गंगेचं स्नान आहे, रोज काशीची नगर प्रदक्षिणा आहे. इतकं पुण्य या अजामेळाकडे आहे. आणि त्यांनी एक दिवस काय बघितलं, एका वेश्येला एका माणसासोबत चाळे करताना बघितलं. हे दृश्य त्यांनी जेव्हा बघितलं अजामेळाचं डोकं फिरलं आणि अजामेळही तसंच करू लागला, वेश्यागमन करू लागला. म्हणजे अजामेळ बिघडवण्याच्या मागे काय कारणीभूत ठरलं? ते दृश्य ठरलं ना, त्याने बघितलं ते बरोबर आहे, पण ते दृश्यही तितकंच जबाबदार आहे. आपल्या मनामध्ये संशय निर्माण होण्यासाठी, आपल्या मनामध्ये दुजाभाव निर्माण होण्यासाठी आपण जितके जबाबदार आहे तसं समोरचंही दृश्य तितकंच जबाबदार आहे. तुकाराम महाराज हा विचार करतायत. चिमण्यांच्या मनात दुजाभाव निर्माण झाला ना, मग चिमण्यांच्या समोर कोण दिसताय? तुकाराम महाराज दिसतायत. म्हणून मीही तितकाच जबाबदार आहे, चुकतं माझंच आहे हे लक्षात घ्या. तुकाराम महाराज विचार करतायत, चिमण्या उडून गेल्या यांच्यामध्ये त्यांचा दोष नाही, त्याच्यात आपल्यातच दोष आहे. हा आपल्यातच दोष असणे हा साधक दशेचा दुसरा टप्पा आहे. विठ्ठल विठ्ठल नीट लक्षात घ्या. पहिला टप्पा आपण काय सांगितला? अंतर्मुख होणे. पहिले आपण अंतर्मुख झालं पाहिजे, हा पहिला टप्पा. आणि दुसरा टप्पा आपण काय सांगितला? तो दोष आपल्याकडे आहे हे लक्षात येणे, त्याची जाणीव होणे. दोष दुसऱ्यामध्ये नाही शोधायचे महाराज, दोष आपल्यामध्ये शोधायचे असतात. तुकाराम महाराजांनी हाच विचार केला. चिमण्या उडून गेल्या हे बरोबर आहे, पण हा चिमण्यांचा दोष नाही, हा दोष आपल्यामध्ये आहे. आपण दुसऱ्यामध्ये दोष शोधत राहतो. मानवी स्वभाव असाच आहे. जर सप्ताह चांगला झाला, सगळ्या महाराजांनी कमी पाकिटं घेतले, मग सगळे लोक पुढे येतात, मी सांगितलं होतं, मी सांगितलं होतं, मी सांगितलं होतं. आणि एखादा कीर्तनकार पाकिटासाठी रुसून बसला, मग सगळे 100 लोक पुढे येतात, मी नाही सांगत होतो, मी नाही सांगत होतो यांना. म्हणजे जर बरोबर कोणती गोष्ट झाली तर सगळे म्हणतात मी केलं, मी केलं. आणि चुकीचं काही झालं मग आपण दोष समोरच्याला देत असतो. दुजाभाव हा चिमण्यांच्या मनात आहे, परंतु तुकाराम महाराजांनी त्यांना दोष दिला नाही. हा दुजाभाव माझ्यातच आहे, हा दुजाभाव त्यांनी आपल्यामध्ये शोधला. आपणही तितके जबाबदार आहोत हे लक्षात घ्या. मग काय करायचं? तुकाराम महाराज विचार करतायत, अंतर्मुख झाले, त्याच्यानंतर दोष आपल्यामध्येच आहे हे शोधण्याचा प्रयत्न करतायत. मग काय, दोष जोपर्यंत आपल्यामध्ये आहे तो परमार्थ आपल्याला कळेला नाही गेला ना. दोषयुक्त परमार्थ हा काही कामचाच नाही ना.
जर परमार्थ तुम्ही करतायत, जर रोज हरिपाठ म्हणतायत, रोज काकळा म्हणतायत, दरवर्षी पंढरीच्या वारीला जातायत आणि शेजारच्यांचे बाण चोरतायत, मग हे दोषयुक्त जीवन हे कामचं नाही ना. दोष निवारण झालं पाहिजे, हे लक्षात घ्या. तुकाराम महाराज इथे विचार करतायत, ज्या अर्थी दोष आपल्यामध्ये आहेत त्या अर्थी आपला परमार्थ हा कळेला गेला नाही. काहीतरी आपलं चुकतायत, काहीतरी विचार केला पाहिजे आणि हे दोष निवारण करण्याचा उपाय केला पाहिजे. हा दोष निवारण करण्याचा विचार करणे हा साधक दशेचा तिसरा टप्पा आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. बघा 3 टप्पे आपण विचार करून आलो. कीर्तन जरा नीट ऐकायचं बरं. पहिला टप्पा आपण विचार केला, तुकाराम महाराज अंतर्मुख झाले, आतल्यात विचार करू लागले. दुसरा टप्पा आपण विचार केला, तुकाराम महाराजांनी दोष समोर नाही बघितले, तुकाराम महाराजांनी अंतर्मुख होऊन दोष आपल्यामध्येच बघितले. आणि तिसरा टप्पा तुकाराम महाराजांनी केला की दोष तर आहे आपल्यामध्ये, तर दोष आहे, पण या दोषाचं निवारण केलं पाहिजे, निवारण करण्याची जाणीव झाली पाहिजे. तुकाराम महाराजांनी 3 टप्पे पार केले. तुकाराम महाराज विचार करतायत, एक लक्षात घ्या, दोष आपल्यामध्ये असेल तर आपला परमार्थ हा कळेला गेला नाही, हे लक्षात घ्या. आपला परमार्थ हा परिपूर्ण झाला नाही, एक लक्षात घ्या. 12व्या अध्यायामध्ये एक श्लोक आहे, यस्मान्नो द्विजिते लोको लोकानो द्विदेचयः हर्षामर्ष भयो वर्गर्मुक्त सचमी प्रियाः. यस्मान्नो द्विजिते लोको, जर तुम्हाला लोकांचा कंटाळा येत असेल तर लोकांनाही तुमचा कंटाळा येतो महाराज. जर तुम्हाला लोक आवडत असतील तर लोकांनाही तुम्ही आवडतात, आणि जर लोकांचा तुम्हाला कंटाळा येत असेल तर लोकांना त्याच्यापेक्षाही गरज नाही. दोष आपल्यामध्ये नसले पाहिजे, हे लक्षात घ्या. आपल्याला बघून जर कोणी नाक मुरडत असेल, आपल्याला बघून जर तोंड वाकडं करत असेल, याचा अर्थ असा होतो आपण कुठे ना कुठे त्याचा घातपात केलाय, कुठे ना कुठे आपण त्याला छळलेला आहे. हे सगळे दोष आपले गेले पाहिजे. हा दोष निवारण्याची जबाबदारी आपल्या स्वतःवरतीच असते, हे गेले पाहिजे, याची जाणीव होणे हा तिसरा टप्पा आहे. तिसरा टप्पा पूर्ण झाल्यानंतर तुकाराम महाराज विचार करतात, हे दोष कसे जातील? दोष काय साधे आताच्या काळातले आहेत का? जीवदशा प्राप्त झाल्यापासून ठसठसून आपल्या अंतःकरणामध्ये भरलेले दोष हे फक्त एका पंढरीच्या वारीने जातील का? जीवदशा प्राप्त झाल्यापासून अगदी ठासून ठासून भरलेले दोष एका पारायणाने निवृत्त होतील का? नाही होणार ना. मी एक उदाहरण तुम्हाला सांगतो. आता ते पापड बिबड्यांचे दिवस येतील.